एव्हरीवन, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या आशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत तर त्यांच्यासाठी मी या जुलै 2025 मधील जे काही उपयुक्त माहिती आहे किंवा उपयुक्त प्रश्नावली वगैरे आहे तर त्याचा हा दुसरा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर याच्या अगोदर देखील या चॅनलवरती मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो देखील तुम्ही नक्की बघून घ्या, कारण की तो व्हिडिओ तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे। आणि त्याच्या पुढील हा भाग 2चा व्हिडिओ आहे की ज्यामध्ये एका वाक्यात उत्तरे आणि केस स्टडी याबद्दलची माहिती तुम्हाला मिळणार आहे। तर हे देखील अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत ताई, त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका आणि तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत देखील या चॅनलची लिंक नक्की पोहोचवा, कारण की प्रत्येक महिन्याला अतिशय उपयुक्त माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे मिळणार आहे। चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ। तर बघा, उपयुक्त माहिती जुलै 2025। तर एका वाक्यात उत्तरे लिहा। असंसर्गिक आजार ओळखण्यासाठी आशाने समाजात सीबॅक फॉर्म भरणे आवश्यक आहे। तर जे काही असंसर्गिक आजार वगैरे आहेत, कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब, तर अशा प्रकारचे जे काही आजार आहेत तर ते ओळखण्यासाठी आशाने या समाजामध्ये सीबॅक फॉर्म भरणे खूप आवश्यक आहे। तर त्यानंतर बघा, टाईप 2 मधुमेहाचे प्रमाण समाजात जास्त आहे। तर अशा प्रकारचा प्रश्न वगैरे तुम्हाला आला की कुठल्या प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण समाजात जास्त आहे, तर यामध्ये टाईप 2 मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना टाईप 2 प्रकारचा मधुमेह झालेला आढळतो। तर त्यानंतर बघा, कॅन्सरचे सामान्य प्रकार, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर कॅन्सरचे सामान्य प्रकार स्तनाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर अशा प्रकारचे प्रकार पडतात। तर बघा, असंसर्गिक आजार ओळखण्यासाठी समाजात 30 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे। तर वयोगट जर आपल्याला विचारला की असंसर्गिक आजार ओळखण्यासाठी समाजात किती वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, तर या ठिकाणी आपलं उत्तर हे 30 व त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, अशा प्रकारे आलं पाहिजे। त्यानंतर बघा, NCD कार्यक्रमासाठी आशाला 1000 रुपये मोबदला मिळतो। जे काही आपलं NCDचा कार्यक्रम असेल किंवा आरोग्यवर्धिनी वगैरे असेल तर त्यासाठी आपल्याला 1000 रुपये इतका मोबदला मिळतो। त्यानंतर केस स्टडी बघा, शबनम 50 वर्षाची असून ती रत्नापूर येथे राहते। तिच्या आई वडिलांना उच्च रक्तदाब आहे, त्यामुळे तिचा वडिलांना लकवा होऊन यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर अशा प्रकारची केस आपल्यासमोर दिलेली आहे व आशा स्वयंसेविका या नात्याने ही केस सोडवण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारले जातात व या प्रश्नाची उत्तरे आपण आशा स्वयंसेविका या नात्याने द्यायची आहे। तर अशा प्रकारचा समजा प्रश्न आला की शबनमला असंसर्गिक आजार होण्याचा धोका आहे का, तर आपल्याला माहिती आहे की मधुमेहासारखे आजार जे आहेत तर ते असंसर्गिक आहेत, परंतु अनुवंशाने देखील हा आजार होऊ शकतो, त्यामुळे याचं उत्तर होय येणार आहे। त्यानंतर बघा, असंसर्गिक आजार होण्याचे धोक्याचे घटक कोणते, तर या ठिकाणी बघा, गरिबी, काम करण्याची किंवा राहण्याची निकृष्ट स्थिती, पर्यावरणातील धोके, दारूचे व्यसन, चुकीच्या सवयी, अयोग्य आहार, तर अशा प्रकारे असंसर्गिक आजार होण्यासाठी धोक्याचे घटक आहेत। तर त्यानंतर बघा, आशा शबनमला काय सल्ला देईल, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तंबाखू सेवन टाळावे, मिठाचे प्रमाण कमी करावे, तेलकट पदार्थ, फळे, पालेभाज्या, सालीच्या डाळी यांचा जास्तीत जास्त वापर, म्हणजे जे तेलकट पदार्थ आहेत ते देखील टाळायचे आहेत। तर जास्त प्रमाण बघा, फळे, पालेभाज्या, सालीच्या डाळी ह्या जास्त प्रमाणात त्याचा वापर करायचा आहे। वजन नियंत्रणासाठी नियमित शारीरिक व्यायाम करायचा आहे। नियमित रक्तदाबाची तपासणी करणे देखील महत्त्वाचे आहे। तर अशा प्रकारचा आपण सल्ला शबनमला देणार आहोत। तर त्यानंतर बघा, असंसर्गिक आजार नियंत्रण ठेवण्यासाठी समाजात आशाची भूमिका, तर आशा स्वयंसेविका या नात्याने आपण कुठल्या प्रकारची भूमिका ठेवायची आहे, तर बघा, 30 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व लाभार्थ्यांची यादी बनवणे, समुदायावर आधारित मूल्यमापन म्हणजे सीबॅक फॉर्म भरणे। तर हे अतिशय महत्त्वाचं काम आहे की आपण काय करायचं आहे, जे 30 वर्षाच्या पुढील लोक वगैरे आहेत तर त्यांची यादी आपल्याजवळ ठेवायची आहे आणि त्यांचा जो सीबॅक फॉर्म आहे तो आपण व्यवस्थितरित्या भरायचा आहे। त्यामुळे आपण या असंसर्गिक आजारावरती नियंत्रण ठेवू शकतो। तर त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बघा, तंबाखू सोडल्यानंतर होणारे परिणाम,
तर तंबाखू सोडल्यानंतर डोकेदुखी, उलट्या होणे, पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण होणे, अतिसार, थकवा, झोप न येणे, अर्धवट झोप होणे, चिडचिडेपणा, चिंता, बेचैनी, मन उदास होणे, भुकेची वासना वाढणे, गोड खाण्याची तीव्र इच्छा होणे, धूम्रपानाची तीव्र इच्छा होणे. तर अशा प्रकारचे परिणाम तंबाखू सोडल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये दिसून येतात. तर यानंतरचा जो काही व्हिडिओ आहे तो देखील तुम्हाला साधारणतः 2-3 तासानंतर मिळून जाईल. त्यामुळे आशाताई या चॅनेलची लिंक तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि आपल्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे हवा असेल तर ते देखील कमेंटमध्ये नक्की पाठवा. धन्यवाद ताई.